मला शरीर साथ देणार मला काम दुखत त्याच्यामुळे घडी झोपत नाही तर मी पलीकडे झोपत नाही हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहेत. तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय ना याच्यावर फार काय लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं नाही पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं. मग तो कोणाचा असो आपला असो ना कोणाचा असो. आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ठेव आहे की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत तुम्ही असे सोपावसा मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्यांनी लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याच्या राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही कार्य लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडी बसून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचं. मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री. मुंबईत शांततेत आंदोलन करायचं. एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सांगा शांततेत. म्हणून ते सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं असं मला म्हणतो. आता नुसतं ही म्हणतो तोपर्यंत माझ्या समाजाने शब्द देणार मला दुसऱ्यांदा मला माझ्या तेच केलं परत मला हे निवेदन दिलं हे म्हणजे तो म्हणतात कमी शांत निघाले ते म्हणजे तुमच्या मुलगा नाही तर हे उदय वाजता शांत शांततेचे म्हणून सांगतो.